हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्याच्या उपासनेला आपण सुरुवात करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 16 नंबरच्या श्लोकाचा विचार केलेला होता आणि त्यावर असणारे 4 ओव्यांचा विचार माऊलींनी निरूपणामध्ये सांगितलेला आहे की इंद्राचं किंवा ब्रह्मलोकातलं आयुष्यसुद्धा कसं आहे, संपणार आहे, त्याला आयुष्य आहे। त्यामुळे ब्रह्मलोकसुद्धा हा कधी का असेना, उशिरा असेना, तोही संपणार आहे। इंद्राचं तरी किती कमी स्वर्गलोकातलं आयुष्य सांगितलेलं आहे। एका प्रहरामध्ये असे 14 इंद्र जातात म्हणे। आता हे सगळी गणिताचा भाग आहे आणि तो गणिताचा भाग कालच आपण विचारात घेतला आहे की त्याचा आपल्याला फारसा विचार करायचा नाही। आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जसा मृत्यूलोक सुद्धा क्षणभंगूर जसा आहे तसा ब्रह्मलोक आणि सगळे लोक जे आहेत ते सगळे लोक क्षणभंगूर आहेत। आपल्याला जर अमर व्हायचं असेल तर जे अमृत तत्व आहे त्या भगवंताशी एकरूप झाल्याखेरीज दुसरा मार्ग नाही। मला या संपूर्ण अज्ञानातून जर बाहेर पडायचं असेल तर आत्मज्ञानासारखा दुसरा उपाय नाही। आत्मज्ञान शब्दाचा अर्थ आहे भगवंताची प्राप्ती। आपण रोज उपासना करतो, साधना करतो, त्याद्वारे नामाच्याद्वारे भगवंताशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणं। काही वेळा फक्त तासाभरात एकरूप होईल आपण, पण हळूहळू जर सवय लागली तर दिवसभराचा बराचसा काळ आपण भगवंताशी एकरूप राहण्याच्या अनुभवात आपण घालवू शकतो। आणि हाच विचार माऊलीने आता पुढच्या ठिकाणी की जे मृत्यूलोकातलं जसं आयुष्य आहे तसं ब्रह्मलोकात सत्यलोक किंवा इंद्रलोकामध्ये स्वर्गलोकामध्ये तशीच आयुष्य सगळ्या देवांना आहेत। जसे एकमेकाचा द्वेष करणारी माणसं इथं आहेत तसा एकमेकाचा मत्सर करणारे देव आहेत, ईर्ष्या करणारे देव आहेत, एकामेकाला पदावरून खेचणारे देव आहेत, दुसऱ्याची बदनामी करणारे देव आहेत। हा सगळा विचार या ठिकाणी माऊलींनी किंवा भगवद्गीतेनं मांडलेला आहे। वास्तविक हा विचार जो आहे याचा किती साधनेला आपण उपयोग पडतो त्याचा आपण स्वतः वैयक्तिक असा विचार करावा। फारसा साधनेतला भाग यामध्ये दिसून येत नाही, कारण हे सगळे गणित विभाग जो मांडलेला आहे, किती वर्षाचं कुणाचं आयुष्य आहे, सांगायचं आहे भगवद्गीतेला एकच, ते म्हणजे सगळे लोक मरते आहेत, फक्त एकच आहे जे जीवनमुक्त आहे तेच फक्त पुढचा जन्म चुकवू शकतात। आणि पुढच्या जन्माच्या येणाऱ्या जर बंद करायचे असतील तर हे मुळातच काढून टाकायला पाहिजे। पोट दुखू नये असं वाटतंय तर ते मेल्यानंतरच पोट दुखायचं बंद होणार आहे, हा मुद्दा आहे। काल आपण हे घेतलं होतं ना, गळा कापल्यानंतरच खोकला जाईल, अन्यथा खोकला जाणार नाही। तसा प्रकार इथं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आत्मज्ञान झाल्याखेरीज आपल्याला या सगळ्या दुष्टचक्रातून सुटका होत नाही। मग ते ब्रह्मदेव असू देत ना तर इंद्रदेव असू देत ना आणखीन कोण असू देत, ते मला सोडवता येणार नाहीत। ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते चित्त झनी जळो दिशी, तुकाराम महाराज म्हणतात त्या ब्रह्मादिक पदावर डोळा ठेवशील, इंद्र व्हायचा विचार करशील, त्याच्यापेक्षा मुक्त व्हायचा विचार कर। देवाला ओळख, तुला ओळख, हाच खरा साधनेचा मुख्य भाग आहे। आणि हे सांगण्यासाठी इतक्या हा 16व्या श्लोकामध्ये माऊलींनी 4 ओळीमधून वर्णन केलेलं आहे। आज आपण 17व्या श्लोकाला सुरुवात करतोय, तेही गणित विभागाप्रमाणे थोडंसं आहे बघा। सहस्त्रयुग पर्यंतम महद ब्रह्मणो विदु रात्री युग सहस्त्रांता ते अहोरात्र विदो जनः। वर्णन केलेलं आहे बघा
की 4 युगे 1000 वेळा जाण्याचा काळ असतो. 4 युग एका एका युगाचं वर्ष किती आहे त्याचं वर्णन पुढच्या आता ओवीमध्ये माऊली करायला लागलेले आहेत. तर अशी 4 युग जायला पाहिजेत आणि 4 युग एकदा जायला नको पाहिजेत. 1000 वेळा जाण्याचा काळ जो आहे तो ब्रह्मदेवाचा 1 दिवस आहे. आपल्या दृष्टीनं कल्पना केलेली बरी, आपली बुद्धी तेवढी जास्त पोचतच नाही. किती 1000 वर्षे सांगायचं असेल ना तर सांगताच येत नाही. पण एक साधारण गणित काय मांडलेलं आहे बघा, 4 युग जेव्हा 1000 वेळा जातील त्यावेळी त्या 1000 वेळा गेल्यानंतर ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. आणि त्याचप्रमाणे 4 युग 1000 वेळा जाईपर्यंत जो काळ आहे ती ब्रह्मदेवाची रात्र आहे. असे जे जाणतात, आता जाणायला ह्यांच्यापासून वेगळं असायला पाहिजे बरं काय, असे जे जाणतात ते खरे जाणतात. काय म्हणतात, अहोरात्र विदो जन, हे विद करणारे म्हणजे जाणणारे जे आहेत. कारण इतर जे आहेत सूर्यचंद्राच्या गतीवर ही मृत्यू लोकातली अहोरात्र चालू असते, त्यांना जाणतात, त्यांना काळाचं संकुचित ज्ञान आहे, त्यांनाच हे कळतं. आता आपण आपल्याकडे कॅलेंडर आहे त्यावरून आपण चंद्र सूर्य तारे जे आहेत त्यांच्या गत्या आता मोजायला सुरुवात केलेली आहेत आपण. पण सकळ ब्रह्मांडाचा विचार जेव्हा आपण करतो त्यावेळी यामध्ये किती दिवस आपले आहेत बघा, आपण किती दिवसात जगतोय बघा. ब्रह्मदेवाचा दिवस किती, 4 युग 1000 वेळा जायला पाहिजेत त्यावेळी 1 दिवस होतो. असं 1000 वेळा गेले की 1 रात्र होते. मग ब्रह्मदेवाचं आयुष्य संपलं. मात्र ब्रह्मदेवाला आयुष्य आहे, ते संपणार आहे, क्षणभंगुर आहे, हे सांगायसाठी माऊलीने हा मुद्दा मांडलेला आहे. पुढील ओळीमध्ये काय बोलतात बघा, जे चौकडिया शस्त्र जाये, तोच मुद्दा आता सांगितलेला बघा. ते ठाये ठावो विळची होय, म्हणजे चौकडिया म्हणजे 4 युग जाणार आहेत. कृत, त्रेता, द्वापार आणि कली, या 4 युगांचं जेव्हा चौकड्या 1000 वेळा जातात, सहस्त्र जाये 1000 वेळा जातात, तै ठाये ठावो विळची होय, तेव्हा ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. आणि तैशेची शस्त्रे भरली आहे रात्री जेथे, आणि त्याच रीतीनं 4 युगे हजारांच्या संख्येने भरली म्हणजे ब्रह्मलोकामध्ये 1 रात्र होते. केवढा मोठा विचार आहे बघा. आपल्याला पटायसाठी म्हणून आपल्याला माहितीतलं उदाहरण कोणतं आहे बघा, की उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुवावरती 6 महिने रात्र असते आणि 6 महिने दिवस असतो. हे एक उदाहरण आहे छोटंसं, जे आपल्याला ठाऊक आहे, भौगोलिक आणि शास्त्रीय दृष्ट्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलेलं. आणि म्हणूनच हे सगळं जे आहे ना तत्वज्ञान जे आहे ते खरं वाटतं. त्याचं कारण आपले शास्त्र बरोबर अभ्यास करून सांगतात. हे फार जुना अभ्यास आहे आणि त्यानुसार सांगितलेलं आहे की 4 वेळा, काय वेळा, 1000 वेळा 4 युग व्हायला पाहिजे, मग 1 दिवस ब्रह्मदेवाचा, त्याला सत्य लोकच म्हणतात. आणि 4 वेळा 4 युग 1000 वेळा जायला पाहिजे तेव्हा 1 रात्र होते. हे ब्रह्मदेवाचं वर्णन करायला सांगितलेलं आहे की त्याचे दिवस किती आहेत. पण सांगताना म्हणतात इतके गेल्यानंतर मात्र ब्रह्मदेवाला आपलं पद सोडावं लागतं. म्हणून ब्रह्मादिक पदांना सुद्धा ऱ्हास आहे. नुसतं आमचे जे चेअरमन आणि अध्यक्षने हे जे आहेत किती मग फालतू आहेत यावरून लक्षात घ्या. आणि त्याचा अभिमान आपण किती बांधतो त्यावरून किती आपण मूर्ख आहोत हे लक्षात येतं. आपलं आयुष्य आहे, जो कालावधी आहे तो किती कमी आहे. तो कमी असून सुद्धा त्याच्याबद्दल अहंकार केवढा, म्हणजे मूर्खता केवढी आहे बघा, यावरून लक्षात येतं. म्हणजे एका युगाचं किती वर्षाचं कलियुग वर्णन सांगितलेलं आहे बघा. एका ठिकाणी बघायला मिळालं की ही संख्या कशी आहे, तर ती 4,32,000 वर्षाचं कलियुग आहे. आपलं ज्याला आपण वर्ष म्हणतो 365 दिवसाचं, तसं 4,32,000 वर्ष झाले की कलियुग संपतं. कलियुगाचा कालावधी आहे. नंतर 8,64,000 हे द्वापार युगाचा कालावधी आहे. नंतर 12,96,000 हा त्रेतायुगाचा कालावधी आहे. आणि 17,28,000 हा सत्ययुगाचा कालावधी आहे. म्हणजे कलियुग, व्यापार युग,
त्रेतायुग आणि सत्ययुग अशा 4 युगाचे वर्णन इथे केलेलं आहे. कृत शब्द जो आहे तो सत्ययुगासाठी इथं वापरलेला आहे बघा. कृतयुग म्हणजे सत्ययुग. तर ह्या 4ही वर्षाचा कालावधी एकूण किती होतोय बघा. आता हे गणित करत बसण्यात अर्थ नाही, तुम्हीही बसू नका कोणी. याचे किती टोटल होतात. हे 4 युगांची वर्ष आहेत. एकाची आहे 43,02,20,000, दुसऱ्याची 86,40,000, तिसऱ्याची आहेत 12,96,000 आणि चौथ्याची सत्ययुगाची आहेत 17,28,000. म्हणजे जवळजवळ वर्णन करताना सांगतात कलियुगाच्या दुप्पट द्वापार युग असतं, कलियुगाच्या तिप्पट हे त्रेतायुग असतं आणि कलियुगाच्या चौपट सत्ययुग असतं. ही वर्णन करताना सांगितलेलं आहे. सगळं मिळून 33,20,000 वर्षाचं मिळून एक चतुर्युग होतं. ह्या चौकड्या सांगितल्यात ना, तर किती लाख होतात ते? 33,20,000 वर्ष गेली की 4 युग संपतात. आणि 4 युग अशी किती वेळा जायला पाहिजेत? अशी 1,000 चतुर्युगे ब्रह्मदिवसाच्या एका दिवसात जातात. त्याचा एक दिवस म्हणजे 1,000 वेळा अशी ही 32,20,000 वर्षाची जाणं. म्हणजे किती त्याचा हिशेब केलेला बघा. आणि ब्रह्मदेवाच्या म्हणजे जर घड्याळ जर समजा आपण धरलं तर ब्रह्मदेवाच्या त्या बंगल्यामध्ये जे घड्याळ असेल ते घड्याळ कसं असेल बघा. आमचं घड्याळ कसं दाखवतं? लगेच मिनिट काटा तास काटा दाखवते आणि तास दाखवत दाखवत आपण म्हणतो दिवस संपला बघा. 12 पासून 12 पर्यंत गेले की आमची गणना ही कायम 24 तासाची असते. या 24 तासामध्ये आमची रात्र आणि दिवसही निघून जातात. म्हणजे 12 तासाची आपल्या आहे. आणि त्या 12 तासाचा अवधी केवढा आहे सांगा. ब्रह्मदेवाच्या या घड्याळाची टिकटिक जे आहे तेवढ्यात एका टिकटिकेमध्ये किती सृष्टी निर्माण होत असेल, किती राज्यांची उलथापालथ होत असेल, किती राज्य येऊन जात असतील, किती सृष्टीची घडामोड होत असेल, काय काय घडत असेल सांगा. आपल्याच छोट्याच्या एवढ्या आयुष्यामध्ये काय काय घडतंय याचा आपण विचार करतो. ब्रह्मदेवाचं एवढं जे आयुष्य आहे की जे किती 33,20,000 वर्ष म्हणजे असं 1000 वेळा तो एक दिवस आहे त्याचा. अशी कित्येक वर्षाचं त्याचं आयुष्य आपल्याला बघायला मिळतं. यामुळं या सगळ्या विचारावरून एक गोष्ट लक्षात ठेवायचं. यावरून आपण कुठं आहोत, आपलं घर कुठं आहे याचा विचार करूया. आणि आपण कशालाही धरून बसू शकत नाही, काहीही पकडता येत नाही. ही या आपल्या सगळ्या लोकातली कथा आहे. कुणाचं आयुष्य जास्त कुणाचं कमी हा मुद्दा संपलेला आहे. आयुष्य आहे हा मुद्दा आहे. आणि जे भगवंताचे भक्त आहेत त्यांना मात्र सायुज्य मुक्ती प्राप्त झाल्यामुळे भगवंताच्या समवेत त्याच्याशी एकरूप होऊन कायम राहता येतं. त्यांना पुनरावृत्ती नसते. आणि पुनरावृत्ती नसते हे सांगण्यासाठी ब्रह्मदेवालाही पुनरावृत्ती आहे किंवा इतर देवदेवता आहेत तर त्यांचं आयुष्य तर एकदम फालतू आहे. म्हणून किती परिवर्तन होत असेल बघा. या सगळ्या परिवर्तनामध्ये सगळ्या झाडांच्या रचना बदलतात, पर्वतांच्या डोंगरांच्या रचना बदलतात, समुद्राचे प्रवाह बदलतात, नद्यांचे प्रवाह इकडे तिकडे बदलत असतात. आपल्याला हे ठाऊक नसते बरं काय. रोज घडामोडी सृष्टीमध्ये चालू असतात, क्षणाक्षणाला चालू असतात. त्यामुळे सृष्टी क्षणाक्षणाला नवीन नवीन दिसत असते. आपल्याला वाटतं ते कालचंच बघितलेलं आपल्याला दिसत असतंय. मी कालचंच झाड आज बघायला लागलोय. नाही, कालच्या अपेक्षा त्यात फरक पडलेला आहे. तो फरक जाणण्याची क्षमता आपल्यामध्ये नाही म्हणून आपल्याला फरक कळत नाही. कालचा मी नसतो, आज मी वेगळा आहे, पण माझ्यातला फरक कळत नाही मलाच नव्हे जवळच्या माणसांना सुद्धा कळत नाही. हा कालचा माणूस तोच आहे असं म्हणतात ते. पण कालच्या त्यामध्ये काहीतरी फेरफार झालेला असतो. वरवर जर दिसला नसेल तर पेशींच्या मध्ये शरीरातल्या पेशीमधील काही बदल झालेले असतात आणि हे बदल आपल्याला समजत नाहीत. आणि बदल एकच, ऱ्हासाकडे नेणारा बदल आहे. हा बदल जो आहे ना, जो कुठलाही बदल असू दे आपला, तो बदल आपल्याला मृत्यूकडे घेऊन जातो. मृत्यू शब्दाचा अर्थ आहे क्षीण क्षीण करत जातं. कुठलाही बदल असू दे. हा बदल काय कुणाला तरुण करत नाही. एखादा माणूस आहे आणि तो म्हणे हळूहळू हळूहळू आता तरुण व्हायला लागला नाही, तर त्याचा ऱ्हासच व्हायला लागलेला असतो. एखादी वस्तू समोर असू दे आपल्या, एखादं कपाट आहे, घड्याळ आहे, मोबाईल फोन आहे,
तर यामध्ये सुद्धा रोज ऱ्हासच होत असतो, त्याच्यामध्ये सुधारणा होत नसते. त्यामुळे सृष्टीतला सगळा पसारा हा ऱ्हासाच्या दिशेने प्रवास करत्याला आपल्याला दिसून येईल, मृत्यूच्या दिशेने प्रवास करत्याला दिसून येईल. ज्या दिवशी त्याची निर्मिती जन्म होतो त्याच वेळी त्यांचा मृत्यू करण्या प्रवासाला सुरुवात होते. आपण म्हणतोय तरुण व्हायला लागलाय, तरुण नाही, तरुण होता तो बालपण त्याचं मरून गेलंच ना, बालपण मरून गेलं म्हणून तारुण्य दिसायला गेलं आहे. म्हणजे एक मरतं त्यातलं मरत असतं, किशोरावस्था मरते म्हणून तारुण्यामध्ये तो तरुण येत असतो, तारुण्य मरतं म्हणून वृद्धावस्थामध्ये तो प्रवेश करत असतो, वृद्धावस्था मरते म्हणून शरीर पडतं, सगळं जातंय पाठीमागं, म्री येते, क्षी येते, सगळं जायला लागलेलं आहे हळूहळू हळू. आणि यामुळे एक गोष्ट लक्षात आहे, सगळ्यामध्ये परिवर्तन आपल्याला बघायला मिळतं. एकच परिवर्तनशील वस्तू आहे आणि ती म्हणजे भगवंत, तोच खरा. एक विठ्ठलची खरा, एर तू वावुगा पसारा. तुकोबा व्यवस्थित शब्दात स्पष्टीकरण देतात. एक विठ्ठलच खरा, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला, तूच फक्त सत्य आहे. सत्यम अनंतम ब्रह्म शब्द वापरलेला आहे, ब्रह्माला, भगवंताला शब्द वापरलेला आहे. एकच सत्य आहे आणि म्हणून सत्याचा विचार करावा, विवेकानं सत्याला पकडावं. सारभूत जे आहे, जे अपरिवर्तनशील आहे, ज्याच्या सत्तेवर सगळं परिवर्तन घडतं, ज्याच्या सत्तेवर सुद्धा ब्रह्मदेवाची रात्रंदिवस होतात, असा जो आहे तो एक अपरिवर्तनशील घटक त्यामध्ये आहे. त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. म्हणून एर तो वावुगा पसारा, जो विचारात घ्यायचा नसतो असा आसार असणारा दुसरा पसारा आहे, तो पसारा विचारात घेऊ नये. तर काय करावं, त्याच्या पाठीमागं न बदलणारं, सगळ्याला बदलायला भाग पाडून आपण न बदलणार, सगळ्या बदलाचा तोच मुख्य आहे, त्यालाच तो मात्र तो स्वतः बदलत नाही असा जो आहे त्याला ओळखावा. त्यामुळे कोणत्याही बदलणाऱ्या गोष्टीसाठी हट्ट धरून बसणं किती चुकीचं आहे सांगा. रोज बदलते. मी आज काहीतरी मागितलं कुणाकडतं, ते बदललेल्या अवस्थेमध्ये मला येत असतं, कायम बदलत असतं. आणि मिळाली एखादी गोष्ट नाही म्हणून रुसून बसायचं, न ह्या सतत बदलणाऱ्या गोष्टीसाठी हट्ट करत बसायचा, हा मूर्खपणा नाही काय? किती मूर्ख करतोय मूर्खपणा माणूस करतोय बघा. हा मूर्खपणा जो आहे, हा मूर्खपणा अज्ञानामुळे आहे. कारण जे जे परिवर्तन आहे परिवर्तनशील, त्या परिवर्तनाशी स्थिलाशी आपण एकरूप झालो. आणि जे अपरिवर्तन भगवंत आहे, तो अपरिवर्तनीय असलेल्या तत्वाशी मी पारखा झालो, मी बाजूला त्याला लक्षात घेतलं नाही. म्हणून एखादी वस्तू जी आहे ती सारखी बदलत असताना ती सतत माझ्याजवळ राहावी, कायम राहावी, मी तिला धरून ठेवणार, हे सगळं जगातील सर्वात मोठं दुःखाचं कारण आहे. ही वस्तू माझी आहे, मी त्याला पकडून ठेवणार, मी त्याला जाऊ देणार नाही, ही माझ्याजवळ कायम राहिली पाहिजे. याला धरून ठेवण्याचा मूर्खपणा जो करतो ना, तो सतत दुःखामध्ये असतो. कुणालाही धरता येत नाही, कुणालाही पकडता येत नाही, कारण सगळ्या गोष्टी निष्ठूरच जातात. निसटणे हा त्याचा स्वभाव आहे, मरणं हा त्याचा गुणधर्म आहे. आणि त्या गुणधर्माला आपण चॅलेंज करू शकत नाही, निसटण्याला आपण पायबंद घालू शकत नाही. ते जाणार, ते जाणारच. हळूहळू हळूहळू संपत 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 जातं. त्या संपणाऱ्या गोष्टीमध्ये न संपणारं एक तत्व आहे, तिकडं आपलं लक्ष लागलं तर या संपणाऱ्या गोष्टीमधून येणारं दुःख जे आहे ते दुःख मला होणार नाही, तेच सांगायचं आहे. त्यामुळे इथं सर्वात मोठं कारण दुःखाचं आहे की ते ब्रह्मदेवाच्या एका दिवसासाठी किती लाख वर्ष जातात बघा, किती लाख. आणि इतकी लाख म्हणजे जवळजवळ 4,32,कोटी वर्षाचा ब्रह्मदेवाचा दिवस आहे असं म्हणतात. आता गणित काय असेल ते मांडता येईल बघा ह्यावरून. मगापासून आपण जे बोललो की 4 युगांचं 33,20,000 वर्ष होतात, तर असे हजारो वेळा जायला पाहिजेत, या शब्दाचा अर्थ आहे 4,32,कोटी वर्षाचा ब्रह्मदेवाचा एक दिवस आहे आमच्या कालगणनेप्रमाणे. म्हणजे ब्रह्मदेवाचं आयुष्य, त्यावरून लक्षात बघा, ब्रह्मदेवाचं संपूर्ण आयुष्य हा विष्णूचा म्हणे एक क्षण आहे. आणि विष्णूचं आयुष्य म्हणजे शंकराचा एक क्षण आहे. म्हणजे भगवान शंकर किती अब्ज वर्षाचे आहेत बघा. म्हणजे याला म्हणतात काय, भगवान शंकर या शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मा विष्णू महेश.
हे जे 3 देव निर्माण केलेले आहेत परमात्म्यानं, या सगळ्या गोष्टीची मंत्रीपद त्याला दिलेली आहे. ती मंत्रीपद म्हणजे एकानं उत्पत्ती करायची, दुसऱ्यानं त्यांना सांभाळायचं आणि तिसऱ्यानं त्यांना घालवायचं मोठं काम दिलेलं आहे बरं काय. आणि त्याला म्हणून त्याची पूजा कोण करत नाही. जो देव घालवतोय ना त्याची पूजा कोण करेल. आणि जो जन्माला घालतोय त्याला बी कोण आठवत नाही. मग आठवते कुणाला, जे पोचतात ना पोटाला घालतोय ना तो विष्णूच सगळ्यांना आवडत असतो. त्यामुळे विष्णूची मंदिरं सगळीकडे आहे. असं म्हणतात की ब्रह्मदेवाचं एकच मंदिर म्हणा भारतामध्ये कुठेतरी आहे, एकच मंदिर. त्या मानानं मग शंकरांची मंदिरं कमी आहेत त्या मानानं, विष्णूच्या मानानं. विष्णूची मंदिरं आणि विष्णूच्या अवताराबद्दल चर्चा केली जाते. माणसं स्वार्थी आहेत ना, त्यामुळे विष्णू काय करतो, खायला पोटाला देतो. जे ते खायला पोटाला देतात त्यांच्यावरच प्रेम करतात माणसं. त्यामुळे विष्णूची मंदिरं भगवान श्रीकृष्णाच्या रूपात, भगवान प्रभू रामचंद्राच्या रूपात, भगवान दत्तात्रेयाच्या रूपामध्ये ही विष्णूची मंदिरं आपल्याला बघायला मिळतात. असो तरी एका वर्षामध्ये म्हणजे एक ज्याचा जो दिवस असतो तो 4 अब्ज 32 कोटी वर्षाचा, व त्याचा तो एक क्षण म्हणजे विष्णूचा, त्याचं आयुष्य संपूर्ण म्हणजे विष्णूचा क्षण, आणि विष्णूचं संपूर्ण आयुष्य म्हणजे भगवान शंकराचा क्षण. म्हणजे अशा एकाचा विचार जर करता तर एका ब्रह्मांडात एक ब्रह्मदेव आहे. असे ब्रह्मदेव सुद्धा नेमलेले आहे. जसे संस्थानिक नेमतात ना तसं भगवंतानी यांना नेमलेलं आहे. तू तिथला कारभार बघ, तू तिथला. असे हजारो ब्रह्मांड या विश्वामध्ये आहेत. आता शोध लागायला लागलेत हळूहळू. किती सूर्य आहेत, काय आहे, त्याचं वर्णन चालू झालेलं आहे. असे किती ग्रह तारे नक्षत्र फिरत असतील आकाशामध्ये काही माहीत नाही. तर अशा ब्रह्मांडामध्ये या एका ब्रह्मांडामध्ये एक ब्रह्मदेव सत्ता भोगत असतो. त्यामुळे त्याला म्हणतात विराटाच्या एक रोम मुळात कोटी ब्रह्मांड असतात. विराटाने जे सांगितलेलं आहे ना पुरुष, त्या विराट पुरुषाच्या एका रोमात, त्या रोमाच्या मुळामध्ये कोटी म्हणजे केसाच्या मुळामध्ये कोटी ब्रह्मांड आहेत आणि कोटी ब्रह्मदेव आहेत. विचार करण्यासारखा मुद्दा आहे. पण आपल्याला काय गरजेचं नाही ती कोण राहतात, ती कशी सत्ता चालवतात. आपण भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहावं, त्याला जाणावं. एवढं सगळं खटाटोप करणारा जो आहे ना तो माझं का चालवणार नाही सांगा बघू. एवढ्या गडबडीच्या घाईच्या रणसंग्रामामध्ये सुद्धा, घनघोर युद्धामध्ये ज्या भगवंतानं अर्जुनाचं रक्षण केलं, तो माझ्यासारखा असल्या ह्या साध्या प्रपंचामध्ये माझं रक्षण करणार नाही का? करणार. हाच मुद्दा लक्षात यावा म्हणून भगवद्गीतेने ब्रह्मदेवांची देवदेवतांचे आयुष्य सांगितलेले आहे. हे त्यासाठी सांगितलेले आहे. मग या विराटाच्या एका रोमा मुळात म्हणजे केसाच्या मुळामध्ये कोटी ब्रह्मांड जर होत असतील तर हा निर्माण करणारा निर्माता जो परमात्मा आहे तो किती मोठा आहे यावरून लक्षात येईल, किती मोठा आहे. तुकोबाने एका अभंगामध्ये अगदी सुंदर वर्णन केलेलं आहे बघा. तुकोबा सांगतात काय माहिती आहे, उंबरातील कीटका, उंबर म्हणजे उंबराचं फळ असते बघा, त्यामध्ये कीटक असतात सगळे. उंबरातील कीटका हेची ब्रह्मांड ऐशे लेखा. उंबरामध्ये जो कीटक असतो ना बारीक असतो, तो म्हणतो हे उंबराचं फळ हेच माझं ब्रह्मांड आहे. आणि बरोबर आहे, त्याच्या दृष्टीनं काय असणार आहे. आम्ही म्हणत नाही काय आमचं गाव म्हणजे सगळं झालं, आमचा देश म्हणजे झालं सगळं, किंवा हे जग म्हणजे सगळं झालं. ह्याच्या पलीकडे किती जग आहेत कुणाला माहिती. त्या सृष्टीची अजून आम्हाला कल्पना नाही म्हणून आपण म्हणतोय हे एवढंच आहे. तसा म्हणतात उंबरातील कीटका हिची ब्रह्मांड ऐसे लेखा. 80 उंबरे किती झाडे. आता उंबराची झाडं किती सांगा. 80 अगणित आवडे केशी. किती असली हजारो कोटी झाडं. कोटी झाडांना अब्जावधी फळं, अब्जावधी फळामध्ये अब्जावधी दशाब्जावधी कीटक. आता काय त्याचं धरणा बोलायचं झालं तर पंचायत पण येते. म्हणून म्हणलेलं आहे विराटाच्या अंगी तैसे मोजू जाता अगणित केश. त्याला केश पण मोजता येत नाही त्याचे. ऐशा विराटाच्या कोटी साठवल्या ज्याच्या पोटी. असे विराट पुरुष जे आहेत हे ज्याच्या पोटामध्ये साठलेले आहेत. सगळ्या अशी हजारो लाखो ब्रह्मांड, अगणित अशी ब्रह्मांड ज्याच्या पोटामध्ये साठलेले आहे. तो नंदाचा बाळ मुकुंद ताना म्हणवी परमानंद. तुकाराम म्हणतात तो माझा मुकुंद आहे की ज्याच्या पोटामध्ये असे हजारो ब्रह्मदेव कोट्यावधी असे सगळे सामावलेले आहेत. ऐशी अगम्य ईश्वरलीला
ब्रह्मानंदी गमे तुके आला. तुकाराम महाराजांचा अभंग आहे का त्याचा. काय तर उंबरातील कीटका हेची ब्रह्मांड ऐसे लेखा. मी असा उंबरातला कीटक आहे, लक्षात ठेवा. माझ्या घरामध्ये मी राहतोय ना, उंबरातला कीटकच आहे आणि मी स्वतःला समजतोय माझं हे सगळं ब्रह्मांड आहे. ठीक आहे, म्हणण्यापुरतं बरोबर आहे, पण जरा भगवद्गीता काय सांगते, ज्ञानेश्वरी काय सांगते याचा विचार करायला लावलाय माऊलीनी. म्हणून म्हणतात ते जे चौकडी या सहस्त्र जाय अशी जवळजवळ ही जी वर्ष आहेत ही 4 युगाची वर्ष, 4 युग 1000 वेळा जायला लागतात. ते ठाये ठावो विळची होय आणि तैशी जी शस्त्र भरले आहे रात्री येत. असे एकदा झाल्यानंतर एक दिवस होतो, तशीच ही 4 युग परत 1000 वेळा गेल्यानंतर परत त्याची रात्र होते. म्हणजे दिवस आणि रात्री याची गणना जी आहे ती गणना किती विचित्र गोष्टीची आहे आपल्या लक्षात येईल. पुढच्या ओव्यांचा थोडासा फक्त अर्थ बघत आपण जाऊया. कारण त्या ओव्यांचा असाच अर्थ साधारण, एवढे अहोरात्र जेतीचे तेनेन लोटती जे भाग्याचे देखती ते स्वर्गीचे चिरंजीव. इथं म्हणलेलं आहे ना अहोरात्र विदोजना, त्याचा अर्थ दिलेला आहे. काय म्हणतात बघा माऊली, सारांश एवढे अहोरात्र जेतीचे, ज्या लोकातील अहोरात्र एवढे मोठे आहेत, दिवस आणि रात्र ब्रह्मदेवाचा एवढा मोठा आहे, तेनेन लोटती जे भाग्याचे. आश्चर्य असे एवढ्या त्या कालानेही त्या भाग्यवंतांचे आयुष्य नष्ट होत नाहीत. कोण? जे महात्मे जन्माला आलेले असतात ते, त्यामुळं सुद्धा यांचं आयुष्य नष्ट होत नाही. देखती ते स्वर्गीचे चिरंजीव, असे ते चिरंजीव झालेले आहे. म्हणजे मार्कंडेय ऋषी, व्यासमुनीसारखे ऋषी जे आहेत ते ब्रह्मदेवाचे चिरंजीव, ब्रह्मदेवाचे हे अहोरात्र पाहू शकतात, ब्रह्मदेवाची रात्रंदिवस पाहू शकतात. मग त्यांचं आयुष्य केवढं असेल बघा. मार्कंडेयसारखे ऋषी किंवा व्यासांसारखे ऋषी म्हणून ते अजूनही आहेत म्हणतात, ते कुठं गेलेले नाही. आपण जेव्हा जेव्हा शास्त्राभ्यास करतो, त्याने लिहून दिलेल्या शास्त्राचा विचार करतो, त्यावेळी त्यांची आपल्यावरती कृपा होते, कारण ते अजूनही आहेत. आपण त्यांना ग्रंथांच्या रूपात पाहतो, पण खरं पाहता ते आहेतच. म्हणून या मूवीमध्ये माऊली म्हणतात एवढं जर ज्यांचं रात्रंदिवस आहे, ते रात्रंदिवस पाहणारे सुद्धा चिरंजीव काही ऋषीमुनी आहेत. पुढची ओवी, एरा सुरगणांची नवाई विशेष सांगावी तेथ काय. सुरगण म्हणजे जे आहेत ते देवदेवता जे आहेत, ह्या दीर्घायुष्याच्या विषयात इतर देवांचे विशेष आश्चर्य सांगावं असं काय आहे सांगा. मग काय आश्चर्य आहे त्यांच्या आयुष्याचं, किती कमी आयुष्य आहे बघा. त्या दृष्टीने विचार केला तर विशेष सांगावे ते काही, कारण तर काय सांगायची गरज नाही. मुदल इंद्राची दशा पाही जे दिहाचे 14. इंद्राचाच फक्त विचार नुसता करूया, कारण इंद्र हा देवांचा देव, देवांचा राजा. त्या राजाचा जरा विचार आयुष्याचा जर केला तर लक्षात येईल की तो स्वर्गात राहून अमृत पिऊन सुद्धा ते देव सगळे चिरंजीव होत नाहीत. मुळात इंद्राचीच, देवराज इंद्राचीच दशा पहा, इंद्राचीच दशा पाही जे दिहाचे 14. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्रांचा जन्म आणि नाश होतो. हे ब्रह्मदेवाचे अहोरात्र कसे पाहतील, कसं ब्रह्मदेवाला ते ओळखतील सांगा बघू. कारण ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र येतात आणि निघून जातात. आता इंद्रांचं आयुष्य केवढं मोठं असते स्वर्गलोकातलं, तर तरी सुद्धा त्याच्या एका दिवसामध्ये 14 येतात 14 जातात. ही फार मोठी गोष्ट सांगितलेली आहे. या श्लोकाची ओवी शेवटची बघा, परिब्रह्मयाची आई 8 प्रहाराते आपलिया डोळा देखते जे आहाती गाते याते अहोरात्रविद. म्हणजे अहोरात्रविद हा शब्द जो वापरला तो कुणासाठी, जे अहोरात्र पाहतात, ह्या देवांची सुद्धा अहोरात्र पाहतात. कारण ब्रह्मदेवाच्या 8 प्रहरांना जे बक दालभ्यासारखे दीर्घायुष्य असलेले आपल्या डोळ्यांनी पाहतात आणि त्यांना अहोरात्र वेत्ते म्हणतात. अहोरात्र वेत्ते म्हणजे त्यांची दिवसही ते पाहतात आणि रात्री पाहतात. इंद्रादेव देवांना सुद्धा पाहता येत नाही, त्यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे ते ऋषीमुनी काही की जे ब्रह्मदेवाची दिवस रात्र पाहतात. म्हणजे ब्रह्मदेवापेक्षा सुद्धा ते वयानं जास्त असू शकतात, कारण या लोकांचे अहोरात्र एवढे मोठे आहेत. ते स्वर्गातील मार्कंडेय किंवा व्यास हे
चिरंजीव असलेल्या ब्रह्मदेवाची अहोरात्र पाहू शकतात. कारण इंद्राची दशा जर आपण बघितली की अमृत पिऊन सुद्धा देव चिरंजीवी झाले नाहीत. कारण त्या एका ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 असे इंद्र निघून जातात. आणि जे ऋषी ब्रह्मदेवाचे अहोरात्र पाहतात त्यांना अहोरात्रविद असा शब्द वापरलेला आहे. श्लोकातला शब्द माऊलीने आहे तसा 159 नंबरच्या ओळीमध्ये टाकलेला आहे. काय विशेष चिंतन करण्यासारखी गोष्ट नाही, समजून घेण्याची गोष्ट आहे. कोणती गोष्ट समजून घेतली पाहिजे की यांचं आयुष्य एवढं मोठं असून सुद्धा संपून जातं, पण जीवनमुक्त मात्र त्यांच्या आयुष्याकडे पाहू शकतात. म्हणजे त्यांना जन्म मरण नसतं हे सांगण्यासाठी एवढा गणिती विभाग भगवद्गीतेनं सांगितलेला आहे. अन्य कोण काय म्हणेल हे कशाला सांगायची गरज आहे? अहो बाबा गरज आहे, कारण जे नाशिवंत आहे ते अगोदर सांगावं लागतं म्हणजे शाश्वत कळत. नाशिवंताची माहिती दिल्याशिवाय शाश्वताबद्दलचं महत्त्व पटतच नाही. आणि ते महत्त्व पटवून शाश्वत काय आहे तर भगवत तत्व आत्मतत्व शाश्वत आहे. त्याच्याशी एकरूप होऊन आपण या सगळ्यांची अहोरात्र देवदेवतांच्या पाहू शकतो हे सांगायसाठी या ओव्या वापरलेल्या आहेत. आता पुढचा श्लोक आहे 18 आणि 19 नंबर. आता आपण एकत्र श्लोक घ्यायचे आहेत. इतर सगळ्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा दोन्ही श्लोक एकत्र घेऊन त्याचं भाषांतर केलेलं आहे. आपण बघूया. अव्यक्ताद्व्यक्तया सर्वा प्रभवन्ते हरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रेवा व्यक्त संज्ञके भूतग्रामं स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशपार्था प्रभवन्ते हरागमे. वर्णन करायला सुरुवात केलेली आहे. आत्ता काय वर्णन आहे बघा की ब्रह्मदेवाची जी जागृत अवस्था रूप आहे, दिवसाला प्रारंभ झाला म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाला, सकाळ सुरू झाली की त्याच्या सुषुप्त रूप असलेल्या अव्यक्त अवस्थेपासून म्हणजे तू झोपेतून उठल्यानंतर जे अव्यक्त झालेली सगळी महाभूत होती, पंचमहाभूत होती, सगळी शरीर पंचविषय हे सगळे व्यक्त पदार्थ उत्पन्न होतात. केव्हा? जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस सुरू होतो तेव्हा. अव्यक्ताद्वयत्वक्तेया अव्यक्ताद्व्यक्तया सर्वा प्रभवन्ते हरागम्या रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्र वाक्य व्यक्त संज्ञके. ते व्यक्त रूपात दिसायला सुरुवात होतात. म्हणजे जे झोपून असतात म्हणजे ज्यावेळी रात्र चालू असते ब्रह्मदेवाच्या, त्या ब्रह्मदेवाच्या रात्रीनंतर जो दिवस येतो त्या दिवसामध्ये सगळेजण व्यक्त रूपात दिसायला चालू होतात. पंचमहाभूत पंचविषय ही सगळी शरीर दिसायला सुरुवात होतात. भूतग्रामं स एवायं भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे वशपात प्रभवन्ते हरागमे. त्याचप्रमाणे हे अर्जुना, तोच हा भूत समुदाय पुन्हा पुन्हा उत्पन्न होऊन निर्माण होतो. त्या दिवस चालू झाला की निर्माण होतो. आणि ब्रह्मदेवाची रात्र झाली असता ते काय होतात? लय पावायला सुरुवात होते. मग लय कुणाचा होतो? जे कर्माधीन आहेत त्यांचा, कर्मपराधीनतेमुळे त्यांचा लय होतो. आणि दिवस आला असता पुन्हा उत्पन्न होतात. सोपी समजायला सोपं आहे. ब्रह्मदेवाचा जेव्हा दिवस सुरू होतो तेव्हा खऱ्या अर्थानं सगळं उजाडतं आणि सगळी कामाला लागतात. पंचमहाभूताची निर्मिती, पंचविषयाची निर्मिती होते, सगळी शरीर निर्माण होतात आणि मग सुरुवात होते. पण जेव्हा ब्रह्मदेवाची रात्र होते त्यावेळी त्या रात्रीच्या वेळी सगळं परत आणि कर्मपराधीनतेमुळे लय व्हायला सुरुवात होते. कारण सगळे जीव कर्माधीन आहेत, त्यांनी कर्म केलेली होती आणि ती कर्म सकाम आहेत. म्हणूनच त्यांना हा देह प्राप्त झालेला आहे. मग तो कीटक मुंगींचा असो किंवा मनुष्याचा किंवा चतुष्पादात प्राण्यांचा असो, कुणाचाही असो, पण जो देह प्राप्त झाला त्याला कारण कर्म आहे. आणि कर्मपराधीनतेमुळे त्यांना परत रात्रीत लय लीन व्हावं लागतं म्हणजे संपतं. त्यांचा मृत्यू होतो. लीन होतात म्हणजे मृत्यू पावतात. प्रारब्ध संपलं की मृत्यू पावतात. म्हणून धरले काय? एक ब्रह्मदेवाचा दिवस आणि एक रात्र. ब्रह्मदेवाचा दिवस म्हणजे सृष्टीची निर्मिती आणि ब्रह्मदेवाची रात्र म्हणजे सृष्टीचा लय.
ह्या दोन गोष्टी या श्लोकामध्ये, दोन श्लोकामध्ये सांगितलेल्या आहेत. त्यामुळे सगळं लीन होतात आणि गुडूप होतात त्यामध्ये, आणि पुढे काहीही रात्रीमध्ये काही दिसत नाही. त्या रात्रीच्या गर्भामध्येच काहीतरी हालचाली तयार होतात आणि पुढील जन्माची तयारी होते. म्हणजे रात्रने दिवस ब्रह्मदेवाचा कोट्यावधी वर्षाचा आहे आपण पाहिला, पण तरी सुद्धा आपण आपल्या रात्री दिवसाचा जर विचार केला, या सुषुप्तीमध्ये सगळ्या घटना घडतात. कारण मध्येच आणि सूक्ष्मदेहामध्येच हालचाली होत असतात, आणि कारण आणि सूक्ष्मदेह सकाळ झाली की परत कामाला लागतात. झोपेमध्ये लीन होतात त्यावेळी कशाची ती चिंता करत नाही, कुठलाही विषय लागत नाही. पण विषय कधी लागतात? ज्यावेळी तो झोपेतून जागा होतो त्यावेळी पंचविषयाला सुरुवात होते. हे ब्रह्मदेवाच्या उदाहरणावरून आपण आपल्याला लागू करून घ्यायचं. आपला दिवस सकाळ चालू होतो ना, ते रात्रीत मुरलेली सगळी जी आहे ती कर्म काय होतात? अंकुरित होतात, आणि अंकुरित होऊन आम्हाला त्या कर्माची फळं दिवसभर द्यायला रिकामी होतात. दिवसभर कर्माची फळंच आपल्याला मिळत असतात. आपण म्हणतो हे मिळवलं, ते मिळलं, मी हे बोललो, ते बोललो. नाही, आपण कर्माची फळं भोगली दिवसभर, बाकी काही नाही. म्हणून भोगतोय हा शब्द असला पाहिजे आपला. आपण करतोय असा शब्द वापरतो. आपण करतो असं वाटतं, नाही, भोगतोय. मला कोणाच्या व्यक्तीची भेट झाली ना, ते भोग होते, माझी भेट व्हायची, ते योग होते, ते भोग होते, आणि म्हणून तो मला भेटला. अन्य काही नाही. मी भेटलो याला अर्थच नाही, माझ्या हातातच काही नाही. कर्म पराधीनता हा शब्द शास्त्र वापरतो. कर्माच्या पराधीनतेमुळं हे त्याला करावंच लागतं, त्याला सोडणारच नाही केल्याशिवाय ते. आणि हाच विचार इथे सांगितलेला आहे. जी ब्रह्मदेवाचा दिवस सुरू होतो त्यावेळी ह्या सगळ्या सृष्टीची निर्मिती होते. चंद्र, सूर्य, तारे, नद्या, नाले, पर्वत सगळ्यांची निर्मिती होते. माणसं जन्माला येतात आणि त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे भोगायला चालू करतात. अशा कित्येक हजारो पिढ्या या पृथ्वी तलावरती होऊन जातात. कोट्यावधी वर्ष होऊन गेली की ब्रह्मदेवाचा दिवस संपला. म्हणजे तो सांगितला ना 4,32,000 4 कोटी 4 अब्ज 32 कोटी वगैरे सांगितलेले आहे. एवढ्या दिवसानंतर रात्र होते, आणि रात्रीमध्ये यांचं सगळं संपतं. पृथ्वी तलावर जे असणारे सगळे जीव आहेत तेही लीन होतात. आता त्यांची कर्मपरंता पराधीनता चुकत नाही, मात्र प्रारब्ध शिल्लकच असतं, संचित शिल्लक असतं. ज्यावेळी प्रकट होतात ना त्यावेळी प्रारब्धाला सुरुवात होते, आणि ज्यावेळी लीनतेमध्ये असतात त्यावेळी संचित असतं. ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून संचित जर शिल्लक असेल तर दुसऱ्या दिवशीची पहाट मला आणि परत कर्मानं सुरू होते. जर माझं संचितच नसेल आणि जिवंतपणेच मी ते अनुभव मुक्तीचा जर घेतला असेल तर मला कर्म संपून जातात, कर्माचं दहन होतं, आणि ते ज्ञानामुळं दग्ध होतात. ज्ञानामुळे दग्ध झालेली कर्म मला परत अंकुरित करत नाहीत, म्हणजे परत जन्माला घालू शकत नाहीत. ब्रह्मदेव सुद्धा जन्माला मला घालू शकत नाही. आपली कर्म आपल्याला जन्माला घालतात. आपण म्हणतोय देवानं जन्माला घातलं माझी कर्म वगैरे, मी ती सांगतोय तसं करतोय, अजिबात नाही. आणि हाच मुद्दा ठासून यामध्ये सांगायला सुरुवात केलेली आहे. सोपा आहे, लक्षात येईल, पण आपल्याला फार जाणून घ्यायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. असं काही नाही. ते ब्रह्मभुवनी दिवस पाहे, ते वेळी गणना केही न समाये, ऐसे अव्यक्ताचे होय व्यक्त विश्व. तोच श्लोकातला अर्थ इथे सांगितलेला आहे बघा. त्या ब्रह्मलोकामध्ये जेव्हा ब्रह्मलोकात दिवस उजाडतो त्यावेळी मायेमध्ये अव्यक्त अवस्थेमध्ये असलेले जे विश्व आहे ते दिवस उजाडल्याबरोबर साकार होते. आत्ताचा मुद्दा आपण बघितला तोच. विश्व साकार कधी? तर मायेमध्ये ते अव्यक्त दशेमध्ये असते, आणि व्यक्त झालं म्हणजे दिवस जेव्हा सुरू होतो सृष्टीचा, म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस सुरू होतो त्यावेळी सृष्टीचा सुद्धा दिवस सुरू होतो. आणि सृष्टीचा दिवस सुरू झाला की त्यामध्ये व्यक्त रूपाला साकार रूपाला ती मायेमध्ये लीन असलेली सगळी जी आहेत ती साकार रूपाला होतात. पण ब्रह्मलोकातील कानगणनेत या विश्वाचे कुठं मागमूस सुद्धा नाही. विश्वात कुठं खिजगंती सुद्धा नाही. विश्वात हजार गणमणे होत असतील, त्यामुळे विश्वाला विचारतच नाही ब्रह्मदेव, कारण ब्रह्मदेवाचे आयुष्य खूप मोठं असतं. आणि त्यामुळे इथं म्हणलेलं आहे, ते ब्रह्मभुवनी दिवस पाहे, ते वेळी गणना केही न समाये, ऐसे अव्यक्ताचे होय व्यक्त विश्व. अव्यक्त असलेलं व्यक्त विश्व तयार होतं. माये जे लीन झालेलं असतं ब्रह्मभुवनी दिवस पाहे, जेव्हा ब्रह्मलोकामध्ये दिवस उजळतो तेवेळी गणना केही न समाये,
इथली गणना कोण विचारात घेते सांगा? त्याची कुठेही ज्याची संख्या मावत नाही असे अव्यक्तावस्थेत असलेले विश्व व्यक्त होते. पुढती दिहाची चौपारी पिटे. चौपारी म्हणजे 4 प्रहर, दिवसाचे 4 प्रहर संपतात आणि हा आकार समुद्र आटे आणि विश्वाकार रूपी असलेला जो आकार धारण केलेला विश्वाचा सगळा समुद्र आटून जातो. पाठी तैसाची मग पाटे भरू लागे. त्यानंतर परत पहाट झाली की विश्वाकार रूपी समुद्र पुन्हा पूर्वी आहे तसा भरून व्हायला सुरुवात करतो. म्हणजे भरतीनी ओहोटी जशी समुद्राची असते तशी विश्वाची सुद्धा भरती ओहोटी असते. ज्यावेळी ब्रह्मदेवाचा दिवस त्यावेळी ती विश्वाची भरती असते. ब्रह्मदेवाचा जेव्हा शेवट रात्र ती काय असते? विश्वाची ओहोटी असते. म्हणून भरती ओहोटी ह्या गोष्टी सतत चालू असतात. एका दिवसाचं 4 प्रहर संपले की विश्वरूपी समुद्राला ओहोटी सुरू होते. रात्रीकडे सुरुवात होतं आणि पुन्हा पहाट पुन्हा वेळ झाली की विश्वाची परत निर्मिती होत असते. म्हणजे भरती येते. एकदा ओहोटी एकदा भरती. रात्र म्हणलं की ओहोटी आणि भरती म्हणजे दिवस. नवीन 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 कर्म अंकुरित होतात, जीव निर्माण होतात. उद्भिज, अंडज, स्वेदज हे जे 4 ज्या योनी सांगितले आहेत ना, त्या योनीतले असे हजारो लाखो प्राणी जन्माला येतात त्यांच्या त्यांच्या कर्माप्रमाणे आणि आपली कर्म संपून जातात. ती जातात. पण ब्रह्मदेवाचा एक दिवस केवढा आहे? तर म्हणून म्हणतात सृष्टीची निर्मिती होणं म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस आणि रात्र होणं म्हणजे ब्रह्मदेवाची रात्र झाली की सगळी सृष्टी लीन पावते. परत सृष्टीची निर्मिती होते दुसऱ्या वेळी. ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाला की परत सगळ्या घडामोडी सृष्टीमध्ये घडतात आणि परत सृष्टीची निर्मिती होते असं शास्त्रानं वर्णन केलेलं आहे. आपण थांबूया. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.